हॅलो फ्रेंड्स, निगुतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे। माझ्या बरेच बहिणींचे आज उपवास असतील, तर आज मी तुम्हाला देवीच्या नैवेद्याच्या ताटामध्ये गोडासाठी मी दाखवणार आहे बदाम हलवा। तर बदाम हलवा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बदाम घेतलेले आहेत। हे आपण गरम पाण्यात भिजवून घेणार आहोत। तर एक 20 मिनिटं आपल्याला हे गरम पाण्यात भिजत घालायचे। त्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। चला तर मग आपण सर्वात पहिले हे बदाम गरम पाण्यात भिजत घालू 20 मिनिटं। बदाम हलवा बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी बदाम सोलून घेतलेले आहेत। तुम्हाला हे बदाम पटकन सोलण्यासाठी एक ट्रिक अशी आहे की आपण ह्याला जर गरम पाण्यात एक 15-20 मिनिटं भिजत ठेवलं तर ह्याची साल एकदम पटकन निघते। तर मी तसंच केलेलं आहे, गरम पाण्यात भिजवून मग ह्याची साल काढून 1 वाटी बदाम घेतलेले आहेत। त्याचबरोबर मी थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे। मी ड्रायफ्रुट्स काजू बदाम पिस्त्याचा क्रश करून घेतलेला आहे वरून गार्निशिंगसाठी। मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे। मी ते दुधामध्ये थोडासा फूड कलर येलो कलर मी हे करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे तूप। दूध आपल्याला थोडंसं जास्त सुद्धा लागेल। आपण पहिले सर्वात प्रथम आपण बदाम आणि दूध मिक्सरला बारीक वाटून घेऊया। जर आपल्याला वाटलं की हे दूध कमी आहे तर थोडंसं अर्धा वाटी दूध अजून आपण घालूया। तर दूध 1 ते 1.5 वाटी लागणार आहे आपल्याला। तर सर्वात पहिले बदाम आणि दूध आपण मिक्स करून मिक्सरला बारीक वाटून घेऊया। तर 1 वाटी दुधामध्येच आपलं हे बदाम चांगले बारीक वाटून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। मला जास्त दूध लागलेलं नाहीये, 1 वाटी दुधामध्येच हे मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे। चला तर मग आपण आता हे बदाम हलवा बनवायला घेऊ। तर बदाम हलवा बनवण्यासाठी मी इथे एक टोप घेतलेला आहे। तुम्ही कढई पॅन काही घेऊ शकता। मी टोपामध्ये तळाला थोडंसं 1 चमचाभर पाणी मी टाकलेलं आहे, कारण कधी पण दूध वगैरे आपण डायरेक्टली ह्याच्यात जर ओतणार असू, तूप तेल वगैरे न घालता, तर थोडंसं तळाला पाणी घालायचंय। आता मी त्याच्यात हे जे बदामाचं आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं ते मी ओतते याच्यात। थोडंसं पाणी खाली घातल्यामुळे काय होतं की ते खाली चिकटत नाही आणि आता दूध वगैरे पटकन खाली लागायला लागतं, तर ते न होण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालतो। तर हे आता आपल्याला असंच ढवळत राहायचंय सतत। एक 5-7 मिनिटं ह्याला आपल्याला असं मीडियम फ्लेमवर गॅस ठेवून हे सतत असं चमच्याने हलवत राहायचंय आपल्याला। एक 10 मिनिटं आपण ह्याला असं चालवत राहिलेलो, तर आता हे थोडं थोडं घट्ट व्हायला लागलंय। या स्टेजला आपण जे हा फूड कलर दुधामध्ये टाकून ठेवलेला तो आपण घालूया, जेणेकरून ह्याला एक रंग येईल। त्याचबरोबर आपण साखर घालणार आहोत जी आपण ठेवलेली। आता साखरेचं पण पाणी सुटेल साखर जेव्हा विरघळेल तेव्हा, त्यामुळे ह्याला व्यवस्थित असं घट्ट होईपर्यंत आपल्याला अजूनही ह्याला एक 10 मिनिटं आपल्याला असंच चमच्याने हलवत हलवत चालवत राहायचं ह्याला। तर असंच आपण करत राहूया सतत, ह्याला चमच्याने ढवळत आपण एक 10 मिनिटं अजून ह्याला शिजवून घेऊया। हा थोडा थोडा शिऱ्यासारखा व्हायला लागला पाहिजे, ह्याच्यातलं पाणी आटून हा शिऱ्यासारखा होत जातो थोडासा। तर तसं व्हायला लागलं की मग आपण ह्याच्यात तूप घालूया। आता तुम्ही बघू शकता हे किती घट्ट झालेलं आहे, एकदम घट्ट घट्ट असं झालेलं आहे। ह्याच्यातलं पाणी आटत चाललंय। तर आता मी ह्याच्यात वेलची पावडर घालते जी मी घेतलेली। त्याचबरोबर मी इथे 4 टेबलस्पून, मी इथे छोटा डाऊल घेतलाय, तर हा 2 टेबलस्पूनच्या मापाचा आहे। तर मी असं 2 चमचे ह्याच्यात घातलेले आहेत तूप। आता ते घालून सुद्धा आपण ह्याला अजून एक 5 मिनिटं चांगलं घट्ट करून घेणार आहोत। अजून थोडंसं ह्याच्यात पाणी बाकी आहे, तर ते आटेपर्यंत आपण ह्याला हलवत राहू। आणि हे जेव्हा एकदम हलव्यासारखं होऊन जाईल तेव्हा आपण गॅस बंद करूया। तर अजून एक 2-5 मिनिटं आपण ह्याला असंच आपण हलवत हलवत शिजत राहूया। तर एक 5 मिनिटं अजून झालेली आहेत।
तुम्ही बघू शकता आपला बदाम हलवा तयार आहे। हे असा घट्ट घट्ट हा असा पडला पाहिजे, कारण हा गार झाल्यावर अजून हा सेट होणार आहे। तर ह्याचं असं फ्री फ्लोइंग नाही झाला पाहिजे, असा थांबून थांबून पडला पाहिजे, तर हा करेक्ट तयार झालाय। आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि ह्याला आपण असंच ठेवून देऊ एक 10-15 मिनिटं, मग ह्याला सर्व करून घेऊ। तर तुम्ही इथे बघू शकता आपला मस्त बदाम हलवा तयार आहे। मी देवीला प्रसाद दाखवून झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता आपला बदाम हलवा किती छान झाला आहे ते। होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही घरी नक्की करून पाहाल। केल्यानंतर तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। मी तुमच्या कमेंट्सची वाट बघेन आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू। थँक्यू।